नमस्कार मित्रांनो, आज एक अशा तुम्हाला वनस्पतीबद्दल माहिती सांगतो की जी ऐकून तुम्ही चक्क हादरून जाल. तर मित्रांनो, ही जी वनस्पतीचं नाव आहे इफोर्बिया हिरटा. अस्थमा प्लांट, याला अस्थमा प्लांट म्हणलं जातं. कारण मित्रांनो, याचं जर प्रॉपर्टीज ऐकाल तर तुम्ही चक्क हादरून जाल. यामध्ये एकूण 13 प्रॉपर्टीज बघायला मिळतात. जसं की अँटी इन्फ्लामेटरी, अँटी मायक्रोबियल, अँटी फर्टिलिटी, अँटी फंगल, अँटी प्लास्मोडिक, अँटी कॅन्सर, अँटी हायपर सेन्सिटिव्ह, अँटी मलेरियल, अँटी पायरेटिक, सेडेटिव्ह, एनर्जेसिक, लाभ 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 असे एकूण 13 प्रॉपर्टी यामध्ये बघायला मिळतात. तर हा छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहे. त्या प्लांटला अस्थमा प्लांट म्हणून ओळखलं जातं. प्लांट किंवा द्रव्य. याचा जर उपयोग म्हणला तर सगळ्यात पहिले याचा उपयोग केला जातो हा अस्थमा डिसीजसाठी. ठीक आहे. त्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टायनल इश्यूज मध्ये याचा उपयोग केला जातो. स्किन डिसऑर्डर्स मध्ये यूज केला जातो. ब्लड प्रेशर मध्ये कसा हा काय करतो, जे हा द्रव्य किंवा हे प्लांट आहे हे काय करतं, जे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक आहे, जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे दोन्हीचं, त्याला कमी करण्याचं काम करतं. नंतर व्हायरल फिवर आहे त्यामध्ये पण काम करतं आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये सुद्धा हे प्लांट काम करतं. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. या प्लांटचा श्लोक याचं रसपंचक कॅप्शन मध्ये दिलेलं आहे, नक्की वाचून जा. नाद करते का अशा युनिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करावं लागतं. संपलं.